अनेक वर्ष मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम करत होतो आणि आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे या एका जाणीवेतनं आम्ही गझल शिकायचं ठरवलं. मग आता गझल शिकायची तर कोणीतरी जाणकारच हवा होता. पुण्यामध्ये शशिकला शिरगोपीकर हे जे नाव आहे तेच फक्त गझलसाठी योग्य असलेलं नाव आहे. 2012 साली आम्ही त्यांना गझल शिकण्याच्या उद्देशाने भेटलो. जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी आधी आमच्या गझल ऐकून घेतल्या आणि आमचं गाणं कसं आहे वगैरे त्यांनी ते पाहिलं आणि मग प्रत्येकातला एक चांगला गुण काय आहे आणि त्याला कसं डेव्हलप करायला हवं हे त्यांनी बरोबर हेरलं आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून ॲज अ परफॉर्मर तुम्हाला गझल कशी प्रेझेंट करायची आहे हेच त्या सांगत राहिल्या. गझलमधला ग ग कसा म्हणायचा ते सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं आणि अगदीच थोड्या कालावधीमध्ये त्यांनी आम्हाला गझलचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्यातच त्यांनी आम्हाला करायला सांगितला आणि तो कार्यक्रम करताना त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सूचना दिल्या. उच्चारांपासून गझलचं प्रेझेंटेशनपासून गायकीतले सगळे बारकावे हे सगळं त्यांनी खूप छान आम्हाला बारकाईने समजावून सांगितलं. कधी प्रसंगी आमच्याशी रागावून कधी प्रेमाने समजावून अशा हर प्रकारे त्यांनी आमच्याकडनं गझलचं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, मराठी लोकांना गझल कशी कळेल ह्याचे सगळे छान छान बारकावे आम्हाला शिकवले. एक्सप्रेशन्स काय असतात आणि ती एक्सप्रेशन्स तुम्ही कशी लोकांच्या समोर मांडणार आहात हे तुमच्या हावभावावरनं तर आहेतच, पण शब्दांनी आवाजाने कसं प्रेझेंट करायला पाहिजे. गझलचं प्रेझेंटेशन सगळ्यात जास्त त्याच्यावर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. उच्चार आणि उर्दू शिकायला लावलं त्यांनी आम्हाला. त्याच्यासाठी उर्दू वाचायला लिहायला शिकवलं. तर अशा प्रकारांनी आम्हाला आमच्याकडून गझल कशी चांगली गायली जाईल याचा त्यांनी खूप पाठपुरावा केला. त्या एकतर हाडाच्या शिक्षिका आहेत. उत्तम कसं आपल्या एखाद्या विद्यार्थ्याकडनं कसं काढून घ्यायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे आणि त्या स्वतः खूप हार्ड वर्कर आहेत. अत्यंत मेहनतीने त्यांनी स्वतःचं पण आयुष्य खूप घडवलं आहे आणि त्यांच्या आयुष्यातनंच आम्हाला खरं तर प्रेरणा मिळते. म्हणजे त्या जसं आयुष्य जगल्या आहेत त्यातून खूप प्रेरणादायी आयुष्य आहे त्यांचं की खूप कष्ट मेहनत घेऊन शिकल्या. बरेच नोकरी करत असताना पुणे मुंबई प्रवास करून किशोरीताईंकडे जाऊन आणि जिथे जिथे कुठे कुठे चांगलं मिळेल अशा ठिकाणाहून त्यांनी त्यांचं गाणं डेव्हलप केलेलं आहे आणि कुठेही कधीही त्यांनी काहीही विचारलं तरी द्यायला कधीच आडकाठी केलेली नाही. जे काही आपण विचारू ते अगदी मुक्त हस्ते त्यांनी सगळ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. हा फार मोठा गुण आहे असं मला वाटतं.